एका गॅरेज मध्ये गेलो होतो तर तिथे शेठ काय म्हणतो, काय काम करणार का? मी म्हणलं शेठ माय कसम आपण कोणत्याच कामाला घाबरत नाही. शेठ काय तू अजमा के देखो. चांगलंय, तू बस ना, मी चहा घेऊन. नको नको, आता चहा वगैरे काही नको. अरे मग मी येतो. ठीक आहे, पण लवकर घरी ये. हो अगदी लवकरच येतो. हो. जर मी तुला विचारला तू काय उत्तर देशील? उत्तर तुला माहित नाही, पण जर या घरात मग कोण नसेल मी उत्तर द्यावा बांधील नाही तुझा. समीर फक्त कामाचं काय ते बोल. बघ कामाचं जे मी तुला बोलणार आहे ते सर्वांना माहिती आहे, पण तू या घरात काय करतोयस? समीर तुला माहित नाही, या घरात माझी ताई राहते. ताई? आणि या घरात? अरे तुला माहित नाही, पण या घराशी माझे खूप जवळचे संबंध आहेत. पण तू मात्र या घरात धूमकेतूसारखा दिसलास. अरे तुझ्याप्रमाणे माझे सुद्धा अगदी जवळचे संबंध आहेत या घराचे. वा, म्हणजे तुझे आणि माझे संबंध एकाच घराशी. हा केवळ योगायोगच म्हणावा, पण बरं झालं समीर तू मला इथेच भेटलास. माझं तुझ्याकडे एक काम आहे. मग कामाचं काय ते बोल. तुला माहित नाही, या घरात माझी ताई राहते. ताई? ताई? आणि या घरात? अरे उगाच कोणाच्या आमिषाला बळी पडू नकोस. अजित फक्त कामाचं काय ते बोल. कामाचं? हे बघ, जे मी तुला काम सांगणार आहे ते फारच कठीण आहे. त्यासाठी मी तुला लाख रुपये द्यायला तयार आहे. हवं तर हे पैसे घे. अजित तुझ्या रुपयांची भीक रस्त्यावरच्या भिकाऱ्यांना घाल, मला माझ्या कामाची मतलब. बघ या कामासाठी मी तुला जे लाख रुपये दिले ते काम फारच कठीण आहे. बघ तुला कुठच्या आमिषाला बळी पडतो नकोस. अजित आपण आपल्या ताईला वचन दिलंय, यापुढे आपण चोरी मवाली गुंडगिरी काही करणार नाही म्हणून. अरे तू चोरी मवालीगिरी गुंडगिरी काहीच करणार नाहीस, मग करणार तरी काय? यापुढे आपण सज्जनतेचे जीवन जगणार आहोत. सज्जनतेचं जीवन? अरे सध्याच्या परिस्थितीमध्ये सज्जन माणूस दुर्जन बनू शकतो, पण दुर्जन माणूस सज्जन कधीच बनू शकत नाही. एकेकाळी मी सज्जन म्हणून जगत होतो, पण त्या सज्जनतेला जात्या ओळीत पेटवून दुर्जनतेची पूजा केली. आज बघ लाखाचा धनी आहे. तुलाही सांगतोय, तूही माझ्या धंद्यात साथ दे. बघ तू पण लाखपती होशील, लाखपती. भागीदारी 1,00,000 रुपये ताईला दिलेले वचन. कसला विचार करतोयस? आजी मला विचार करायला टाइम दे. ठीक आहे, ओके.
व्हेरी गुड. मस्त कर. हा फोटो तुझ्याकडे ठेव. पण काम मात्र नक्की झालंच पाहिजे. अजित मी सांगतो तुला कामच कसं काय. बेवकूफ साला, गुंड असलेला माणूस सज्जन होतोय. अरे एकाच आकाशात भ्रमण करणारे दोन पक्षी आपण, पण दोघांचे मार्ग मात्र भिन्न. पण तुझ्या बहिणीच्या पवित्र नात्यापासून तुला पडदा मीच करणार आहे. भाऊ साहेब, मला फासाच्या दोरीवर लटकवणारा खरा साक्षीदार. बघा भाऊसाहेब बघा, निर्दोष सुटून आलोय मी, निर्दोष. आपण का विसरला? तू तर म्हणजे ओळख विसरलाच नाही तर तू इथं कसा? तुमच्या भाषेत सांगायचं म्हणजे कानून के हात लंबे होते पण पैसे का पाऊच ते पिठाला लंबा होता है. सांगा पाहू यामधला फरक काय तो? तू रोगावतस ना? होय, कालच सुटून आलोय. म्हटलं जाऊया भाऊसाहेबांच्या भेटीला. काय काम आहे तुझं इथे? पूर्व सूचना द्यायला आलोय. कसली पूर्व सूचना? तुम्ही दिलेल्या साक्षीची, केवळ तुम्ही दिलेल्या साक्षीमुळे मला 2 वर्ष खडी बोलायला लागली. अरे पण मी जे प्रत्यक्ष पाहिलं तेच तर. वॉट काय पाहिलं? जेव्हा मी दुकान बंद करत होतो तेव्हा तू आणि तुझे साथीदार त्या सीत्या पवाराला मारत होता. मला चांगलं आठवतंय. तूच त्याच्या शरीरावर तलवारीचे साप वार केलेस. तुम्ही जे दृश्य माझ्या डोळ्यासमोर तसंच आहे. पण भाऊसाहेब, मला अपमानाच्या पिंजऱ्यात उभे करण्यासाठी तुम्ही कारणीभूत आहात. ही गोष्ट एक वेळ तुम्ही विसराल, पण मी कदापि नाही. आणि याचा परिणाम भाऊसाहेब, ये तो सिर्फ शुरुआत है. तुम्ही तुमच्या साक्षीला जिंकत नव्हतात, पण मी याचा तुमच्यावर सूड घेणार. भाऊसाहेब, सूड घेणार आहे. आणि काही बोलतोयस काय? हे शुद्धीवरती आहेस? चांगला शुद्धीवरती आहे, पण कदाचित तुम्हाला याचा परिणाम भोगावाच लागेल. याचा तुला आतापर्यंत लय मान दिला, पण आता नाही. अरे तू जरी मला सुला जरी चढवलंस ना तरी मी मागे हटणार नाही. भाऊसाहेब, तुमची फालतू बडबड सुनायला मी इथे नाही आलोय. काय रे तुला तुझं खरं रूप ह्या जगासमोर येईल म्हणून घाबरतोस? तर जाता म्हणतोय. भाऊसाहेब, तुम्ही रस्ता पळा दिवस नाही. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. राकेश, राकेश, ए राकेश, राकेश, ए राकेश.
साला घरी नाही वाटत. असेल कुठल्या तरी अड्ड्यावर पडून. नाहीतर त्या शिळाबाईच्या नादाने फार वेळ झालाय. अरे ज्याने बाई बाटली आणि जुगाराला आश्रय दिला तो आयुष्यातून संपलाच समजायचा. अरे माझ्या सांगावरून त्या क्लबचा मालक पण बसला. अरे मी पण तुझा व्हिडिओ यार. अरे तू पण पस्तावशील. साला लवकरच त्या क्लबची मक्तेदारी हाती घेतली पाहिजे. तसाही त्या अजितच्या गँगमध्ये तुम्हीच त्याला बाहेर काढला. आणि आता उरलं त्या अमितला घराबाहेर काढ. मग बघतो नीता कोणाच्या गळ्यात मार घालते. विहिरीचं पाणी लवकरच टाकलं पाहिजे. तत्पूर्वी त्या राकेश आणि अमितचा काटा काढला पाहिजे. चला इस कबूतर के लिए मैं जान भी दे सकता है. काय रे कोणत्या नावाने नाही सर बोलतस? तू केव्हालास? कित्येक अरे कित्येक भीक मार पडतो म्हणून. अरे हे बघ दाजी. अरे राहणं चालू दोस्ती करता चुलीत घालून मोकळे होता तू तुमच्या दोस्तीवर. दाजी हे घे 100 रुपये आणि तोंड बंद करून ठेव तुझा. अरे बंद्या हे 100 रुपये घाल चुलीत आणि धम घे त्याचा. दाजी एक ध्यानात ठेव, जर राखी बाबू काही कमी जास्त झाला आणि माझ्या कानावर दिला तर तुका नाक नको मारेन. दाजी माझ्या गुरुघरा नेऊ नको का माहित नाही रे. पोटच्या पोळाला किती जतन केलंय. एका कधी औषधाची माया भाषक दिली नाही. मारताना मी गण्याचा नाता बाळगूक नाही. एक अक्षर रागाच्या बात बोललं ना तर माता दुःख होत. मग मी कोपऱ्यातून रडत. मग तू उलट तरी बोललं ना तर त्याला मारत सुद्धा जा. आणि म्हणत राजा का तुमका कोण काय बोललेलं मका सहन नाही होत. आणि तुझ्या दादा लागून त्याचा वाटो झाला वाटो ना याची फळं तू भोगतालच. ठीक आहे दाजी पण साला लक्षात ठेव याच्यातलं कोणाला काय कळलं ना तर आयुष्यातून उठवेल. अरे जा जा आलाय मोठा माका सांगून चल जा. दाजी काका अहो काय भानगड आहे? हो भांडण कसल्याने कसलं काय वैर तो शेखर. पण नवी बाबू जो काय तरी लपड करता कोणाक तरी मारूचा असं म्हणत होता. हे पहा दाजी काका त्यातील एक शब्द सुद्धा नीताजवळ बोलू नका नाही तर उगाच ती काळजी करत राहील. होय तर तुम्ही मका लहान समजता. देवा तूच बघ ग आता काल्याच हे झालं. चालू आता तुमचा मी जातोय. मी कसा तुमच्या मध्ये नीता नीता पाहिलंच तुझ्यासाठी काय आणलंय? कुठे काय? आधी डोळे तर बंद कर पाहू. बर बाबा. आता हात पुढे कर. आता उघड पाहू डोळे. अय्या साडी. हो माझ्या पहिल्या पगारचे आणले. पण अमी तुला कोणी सांगितले असले व्यवहार करायला? ते काही नाही माझ्याकडे पुष्कळ साड्या आहेत. ही साडी परत करून ये. अगं पण माझ्या पहिल्या पगारची भेट म्हणून आणलाय ना ती. अम्मी मला तू भेटलास आणखी काही सुद्धा नको रे. बाबा आपल्या दुःखात सदा मग्न असतात. राकेश तर दारूच्या व्यसनात सुख असतो. मला खरं तर तुझ्या प्रेमाचा आधार आहे. कदाचित अगं वेड्याच बघ आता आपल्या प्रेमात कुणी येणार नाही. पण आम्ही मला त्या शेखरची भीती वाटते रे. हे बघ
त्याचा बंदोबस्त तर मी करणारच आहे हा. तू काहीच काळजी करू नकोस. नीता, जोपर्यंत ह्या घरात अमित आहे ना, तुला कसलीच भीती नाहीये. बरं ते जाऊ दे, साडी तर नेसून ये. आत्ता हो आताच माझ्यासाठी. अगं नीता, या प्रीतीचे वेळ एवढे गहन असते ना, मी ते फक्त प्रेम करण्यालाच नाही. मम्मी नीता, राकेश, राकेश तू दारू पिऊन? चुप. मी काही करू शकतो. मला विचारणारा तू कोण? का तुला विचारायचं मला काहीच अधिकार नाही? अधिकार? अरे कुत्र्याने फक्त मालकाचं दारच सांभाळायचं असतं रे. राकेश, शुद्धीवर आहेस तू? हं? शुद्धीवर? मग तुम्ही काय प्रीतीच्या सुखाचा शोध घेत होता? राकेश, राकेश तुला काहीतरी गैरसमज झालाय रे. चुप नमगरम. अरे माझ्याच घरात राहून माझ्याच बहिणीची दिवसाडोळ्या प्रेमाचे चाळे करतो. राकेश, ग चांडळले. अरे याच हरामकरनं आम्हा बाप लेखात वैमनस्याचं निर्माण केलंय. याच बिकारडा माझ्या संपत्तीचा हक्क बाळगतोय. आणि हाच हरामखोर माझ्याकडे माझ्या मित्राला मारायला धावला. आणि याला तुझी साथ. राकेश, खूप संयम ठेवला हा. आज जर तुझ्या जागी दुसरा कोणी असता ना, अरे अरे तू या घरातील प्रत्येक माणसाचं जीवन असतं करून टाकलंच रे. अरे तुझ्या अड्ड्यावरील मित्र भर दिवसा या घरात येऊन थैमान घालतात. अरे तू या घरात कोणाची किंमत ठेवत नाहीस. अरे या घराची अब्रू वेशीवर टाकलीस. राकेश, अरे दुसऱ्याच्या दोषाची खोली पाहण्यापेक्षा ना स्वतःच्या सज्जनतेची पातळी प्रत्येकाने जाणली पाहिजे. पण तू ती सुद्धा काढून ठेवलंस. शटअप नमगरम. अरे तुला माझी दौलत हवी होती ना, तरी माझ्याकडे मागितली असती तरी खुशाल देऊन टाकली असती. अरे आमच्या सुखी संसाराचा बाजार मांडायला खरा तूच कारणीभूत आहेस. नीट शाला हे उपकार चांगलेस. राकेश, खूप झाला आता. का तुला सुद्धा याचा पुळका आला ना? काय आहे या आरामखोराकडे? ना घर ना दौलत ना संपत्ती. अरे एक भाऊ होता फक्त, तो सुद्धा भिकारा परागा निघाला भिकाराला. राकेश, नीता, अरे नीता काय केलं तू हे? योग्य तेच केलंय. ताई तू मला मारलेस. ठीक आहे, या घरात मीच तुम्हाला नको आहे ना. तुम्हा सर्वांना माझा कंटाळा आलाय ना. हा, कारण मी व्यसनी आहे. या घरात मला कवडीची सुद्धा किंमत नाही हे मला आज समजलं. खरंच या घरातला मी एक आश्रित आहे असंच मला वाटायला लागलंय रे. जातो या घरातून. नाही राकेश, राकेश, अरे माझ्यामुळे तू स्वतःची दाही दिशा करून घेऊ नकोस रे. अरे आज या घराचा शिरोमणी तूच आहेस. अरे घर, ही इस्टेट, ही जायदाद सगळी तुझीच आहे रे. राकेश, राकेश मला एकच भीक आहे रे. अरे अरे माझा राजा, माझ्यामुळे तू हे घर करून जाऊ नकोस रे. आलाय पाया पडायला. अरे चालवलंच काय यार, तुका शोभना नाही. दाजी काका तू मध्ये पडू नकोस. हा भिकारडा मला घरातून बाहेर काढण्यासाठी सगळी नाटकं करत होता. हीच चला. ठीक आहे राकेश, माझ्यामुळे जर या घराला तडा जात असेल ना, तर मीच या घराचा त्याग करतो. नाही नव्हे, तू कुठेही नाही जाऊ शकत. तू हे घर सोडून नाही जाऊ शकत. नाही नीता, त्या खरं तर हे मला याआधी जायला होतं, पण तुमच्या सर्वांच्या मोहपाशामुळे मला नाही जाता आलं. राकेश, राकेश तू म्हणाला तेच कराय रे. अरे खरं तर माझी लायकी या फुटपाथवरच आहे, पण माझं तुझ्याकडे एकच मागणं आहे रे.
माझ्या 50 भाऊंना आधार दे राकेश. अमित तू नको जाऊ अमित. ते का बाहेर काढलं ते भाऊने विचारलं. राजे काका तू मध्ये मध्ये ना गुप्त नको जा तुझ्या कामाला. जातोय मी देवनाथाला फोन सांगितलाय. अरे राकेश, अरे काय केलं तू? राकेश, अमितला या घरातून जाऊ नको देऊ. राकेश प्लीज, अमितला या घरातून जाऊ नको देऊ. जाऊ देऊ नको का? त्याच्या शरीरात चुकाचा आस्वाद घेऊन अजून पूर्ण झालेला नाही वाटत. सज्जनतेचा बुरका पांघरून प्रेमाचे चाळे करतेस हे मी आज बघितलंय. राकेश, अरे हे तूच बोलतोयस ना? स्वतःच्या बहिणीवर एवढा देखील विश्वास नाहीये तुला? म्हणे लग्न करणार त्याच्याशी, पण हे लग्न मला मान्य नाही. तुझं लग्न माझ्या मर्जीप्रमाणे झालं पाहिजे. तुझ्या? अरे कोण आहेस तू? मी भाऊ आहे तुझा. भाऊ? स्वतःच्या बहिणीच्या चारित्र्यावरती संशय घेतो, त्याला मी भाऊ म्हणू? येतो मी राकेश. तुम्ही केलेल्या उपकाराची जाणीव मी कधीच विसरणार नाही. नाही अमित, तू नको जाऊ ना. नाही नीता. नीता, अगं जरी या 4 भिंतीच्या बाहेर असलो ना तर तुझ्या हृदयाच्या बाहेर मी कधीच जाणार नाही. येतो. भाऊ, भाऊ तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असतील. अमित बेटा तुला हे घर सोडता येणार नाही. मला दाजीने सर्व काही सांगितलंय. नाही भाऊ, भाऊ आता ते शक्य नाही. भाऊ येतो. अमित नको जाऊ ना. राकेश, त्याला या घरातून बाहेर काढण्याचा अधिकार तुला कुणी दिला? या घराचा मालक अजून जिवंत आहे. मी तुमचा मुलगा नाही? बाबा, लेकिन ये मगन शेकडे 420 गिरी नहीं चलते हैं. त्याला आज पूरा पैसा वसूल करणार. आम्हाला घेतले होते, आज पैसा घेतल्याशिवाय जाणार नाही. हो 8 दिवस झाले ते हक्क त्याचा पत्र नाही कसो. काय रे शेठची, ह्यो काय तुका धरमचा वाटला की काय? येतो आणि सगळाच पसारतच ते. अरे दाजीबाई, चला आम्हाला तुमचा राकेश भाई पाहिजे. अरे एक तर पैसा घेतला आणि दुकानामध्ये तोंड टाकत नाही. अरे मेल्या, पैसो करून मारतालच. तो वाईट जरा दान धरम कर, तेवढं तुझ्या पदरात पुण्य पडत. शाळा ते आम्ही काय पण नाही जाणते.
आज पुरा पैसा घेतल्याशिवाय जाणार नाही म्हणजे नाही. त्याला आम्हाला फसवते. आम्ही आत्ताच पोलीस मध्ये जाणार. अरे आम्हाला त्याचा सगळा पत्ता सापडला आहे. त्याचा दारूबार आहे. साला क्लब चालवते आणि जुगार भी खेळते. अरे वो छगन मारता देखील पैसा घेतलाय त्याने. अरे शेट्या, तुझ्या ह्याच्यात तितकं भरलेलो असा त्याला थोडं कणकावर काय निघाला तरी माझ्यानो त्या सरकारचं इन्कम टॅक्स बुडवताना पण पैसा करून मागतानाच माय झयो साला. अरे हे शियाला आम्हाला शिवी देते काय? अरे तुमची भाषा आम्ही पुरी जानते. पुरा एक साल झाला पैसा देतच नाही. गणशेठ काय सांगू हो गणशेठ, मी काय म्हणत थांबा हा. तुमचे सगळे पैसे भेटले असते पण आता तोंड घेऊन जा बघू. अरे अशा कशा तोंड घेऊन जाऊ? आम्हाला आमचे पैसे पाहिजे. अरे जर आम्हाला पैसा नाही भेटला ना तर शाळा आम्ही सरकार मध्ये जाणार. अरे मी ना दिल्लीत जा कुठं खाली जा. माझ्या बापचा काय सुद्धा आला नाही. अरे बंद्या ते तुम्हाला गोड गोड बोलून बाहेरचे ते पैसे मागून घे. अरे तुका ते सुद्धा गावचं नाही. मका घे विचारू. बराबर शाला दाजीबाई तू बराबर बोलते. हा आता मी काय सांगतोय मानते दाजीबाई. शाला आपण तुला मानते. हा आता मका माहित का तुका माहित. बरं ते जाऊ दे. हो तुमच्याकडे ईडी आता ईडी काय शाला काय बोलते काय? इडी हो ईडी 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 म्हणजे काय समजत नाही. अरे दाजीबाई शाला आपण इडी नाही पिते. आपण पिते सिगरेट ब्रँडेड. मोठी माणसं बाबा. दाजीबाई तुला सिगरेट हवी आहे? नको. अरे घे दाजीबाई लाजू नको. अरे घे. नको. अरे घे दाजीबाई. राकेश भाई. अरे राकेश भाई त्याचा काय झाला? शाला तू आम्हाला फसवते. अरे आम्ही बर्बाद झाले. पुरा 50,000 रुपये आहे तुमच्या जवळ. भगन शेठ इथं कशाला आलाय? एकदा पैसा घेतला आणि उलटा आम्हाला विचारते. मग पैसा गावा देणार ते सांग. भगन शेठ तुला याआधी काय सांगितलं होतं लक्षात नाही का? जर कुणाकडे पैशाचा एक शब्द जरी काढला तरी 1 रुपया सुद्धा देणार नाही. सांगितलं होतं की नाही? राकेश भाई त्याचा समजी घोटाळा झाला. अरे बरेच दिवस आम्हाला तुमचा पत्ता नाही सापडला म्हणून आम्ही तुमच्या घरी आले. तेव्हा व्याज नाही दिलं तरी चालते. सिर्फ मुद्दल दे ना. मुद्दल? कसलं मुद्दल? आणि दिलंच नाही तर? हे बघ मगन शेठ आता आपल्याकडं तुला द्यायला 1 रुपया सुद्धा नाही. तेव्हा अजून आपल्याला 15 दिवसाची मुदत दे. आपला धंदा तेजीत आला ना की तुझे सगळे पैसे रिटर्न करून देतो. शाला
आम्ही काय पण नाही जानते. आज आम्हाला आमचा सगळा पैसा पाहिजे, नाहीतर आम्ही पोलीस मध्ये जाणार. गगन शेठ, त्या मायला आपण पण बघतो आपल्याला कोणी मायकाला पोलिसाच्या हवाली करतो. जास्त आवाज काढशील तर राकेश भाई, तसा आम्हाला पैशाची कुठे चिंता आहे. तेव्हा चौकश दे ना. चालतं इथून. चला, आम्ही कसम घेते पुन्हा तुमची वापरा नाही करणार. पापड. राकेश, कसला विचार करतोयस? कोण काका तुम्ही? काका या ना, बसा. राकेश, आज वेळेवर घरी भेटलास. मला वाटलं अरे म्हणजे जेव्हा जेव्हा मी इथे घरी येतो ना तेव्हा तू नसतोस. काय सांगू तुला राकेश, हे सारे लपंडाव सोडून बसतो. अरे आपल्यासारख्या माणसाचं काम नाही रे राकेश, आपल्यासारख्या माणसाचं काम नाही. सॉरी काका, पण भाऊनी तेव्हा जर मला मर्यादेची कुंपण घातली असते तर असं बनलो नसतो. राकेश, मला सारं माहित आहे, पण तू जर मनात आणलंस ना तर या सर्वांचा त्याग करशील एवढं मला माहित आहे. काका, हे जुगाराचे क्षेत्र एका त्या चक्रव्यूहाप्रमाणे असतो. इथून बाहेर निघणं साध्या सुद्धा माणसाला अशक्यच असतं. राकेश, अरे तुम्हाला घराण्यासाठी, वडिलांसाठी आणि बहिणीच्या मायेसाठी या सर्वांचा त्याग करावा लागेल, एवढं लक्षात ठेव. अरे आम्ही तुझ्या आरोपामुळे घरातून निघून गेला आणि त्याचा परिणाम या संपूर्ण घरावर झाला, संपूर्ण घरावर. त्याचा परिणाम खूप झाला. लक्षात ठेव तुम्ही. अरे या घराचा कर्ता पुरुष तूच आहेस, निदान त्याचा तरी. सॉरी काका, माझ्यासारख्या राक्षसाला या घरात राहण्याचा काही अधिकार नाही हो. पण काका, मला एकाचा काटा काढायचा आहे. अरे राकेश, राकेश त्यासाठी कायदा आहे रे, कायदा आहे ना. काका, आमच्या या दुनियेत कायद्याला कुणीच भीक घालत नाही हो. तिथे फक्त आणि फक्त रामपुरीचे स्वागत केले जाते. राकेश, तू वेडा आहेस. अरे ही वेड्याची दुनिया तुझी राहू दे. आता हे लक्षात ठेव, यापुढे जुगार, दारू, भटका, अड्डा हे सारं सोडून देस आणि एक नवीन जीवन जगायला सुरुवात कर. काय सांगतो तुला राकेश, कदाचित मी तुला बोलण्याचा राग येईल, हे सारे धंदे तू सोडून देस, काळे धंदे सर्व सोडून देस. अरे मी तुमचा कोण आहे? कोणी नाही, पण तुम्ही सख्या काकाप्रमाणे माझ्यावर जीव लावता म्हणजे मला वाईट नाही वाटत का तुमचं? अजून विचार कर. राकेश,
माझा भाऊ, माझा मित्र भाऊ, अरे त्या या काळाचं तुम्ही वाचवले. हवे तर तुझ्या मी पाया पडतो रे, पाया काय करताय पडतो. तुम्ही? कुठे काका? नाही नाही, मी आता तुझ्यापासून वचन घेतल्याशिवाय जाणार नाही. काका, या गोष्टींचा विचार करेन काका. कर, विचार कर. मला वाटलंच होतं, माझ्या मित्राचा मुलगा म्हणजे माझा मुलगा. बर, तू तुझी काळजी घे आणि भाऊ आल्यावर मी येईन. ओके, येतो मी. ठीक आहे काका. सावकाश जा काका. हो. अरे विचार कसला करतो आहेस? तुला पैसाच हवाय ना? मग कुणाच्या बंधनात गुरफटून राहू नकोस. वेड्या, ही सज्जनतेची बंधने तुझ्यासाठी नाहीत. तर तू या सर्वस्वाचा त्याग केलास तर हा समाज तुला त्यांच्या कक्षेत घेणार नाही. अरे जुगाराचे क्षेत्र हे चक्रव्यूहाप्रमाणे असते. यातून सहजासहजी मुक्तता मिळत नाही. मग कसला विचार करतोयस? नाही नाही राकेश, तुझ्या पित्यासाठी, तुझ्या बहिणीसाठी, या घरादारासाठी या बंधनात राहिलं पाहिजे. खरं तर या घरातून अमितला बाहेर काढायला तूच कारणीभूत आहेस. वडिलांना तुझाच आधार आहे. राकेश, अजूनही विचार कर. कशासाठी हे लाचारी व्याभिचारी जीवन पत्करलं? नाही, आता या सर्वस्वाचा त्याग कर. कारण तुला सज्जन म्हणून जगायचं आहे ना? सज्जन म्हणून जगायचं आहे ना? सज्जन म्हणून जगायचं आहे ना? ठरलं तर आजपासून एक सगळे काळे धंदे बंद. म्हणजे अजून मी तू दिलेल्या कामाचा विचार केला नाहीस तर माय कसं म्हणजे आपल्याला खोटं बोलायची आदत नाही. पण साला तुझ्या कामाचा विचार केला ना तर मेंदूचे तुकडे तुकडे होतात रे. अरे तुझ्यासारख्या गुंड्याला ही भाषा शोभत नाही. तुम्ही कसं पैसा घेतला की काम करायचं. बोल, तुला अजून किती पैसे हवे? जी, अरे पैसे सगळेच कमवतात, पण आपली सुद्धा मजबुरी आहे यार. अच्छा अच्छा, म्हणजे तू तुझ्या त्या बहिणीला दिलेलं वचन तर, अरे हट, वो तो एक मामूली चिडिया है. अजित, बोल बोल. आज तुझ्या जागी दुसरा कोणी असतं ना तर अरे तुझ्या रुपयांची भी रस्त्यावरच्या भिकाऱ्याने घाल. माझी ती ताये, माझी देवी आहे ती, समजला? ती बहीण असेल तुझी, माझी नाही. माझ्या कामाचं काय ते बोल. आपण यापुढे असलं काम करणार नाही असं वचन दिलंय आपण बहिणीला. वाह वाह, मान गए बिडू. पण तुला कदाचित ठाऊक नसेल, एक ही तालाब के दो मछलियां हैं हम दोनों. अरे पता है सब पता है, पर तेरा ये काम मैं हरगिज नहीं करूंगा. समीर, विचार करून बोल. तुला काय वाटलं मला माहित नाही काही? जर तुझ्या बहिणीची इज्जत प्यारी असेल तर तुला हे काम करावंच लागेल, नाहीतर तुझ्या बहिणीची जिंदगी. अजित, जब तक ये समीर जिंदा है तब तक कोई मायकाला देवी के ऊपर बुरी नजर नहीं उठाएगा. अच्छा, तिची सेवा करण्यासाठी भाऊ झालास तर? अरे तिच्यासाठी केलेल्या सेवेमध्ये जी धन्यता आहे ना ती तुझ्या लाखो रुपयांमध्ये नाही, समजला? ठीक आहे, पण तूही लक्षात ठेव, मला कोणी नाही बोलायला आवडत नाही. आणि जर कोणी तसा प्रयत्न केला तर त्याला हो बोलण्यासाठी या दुनियेत ठेवत नाही. हे बघ, विचार कर, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुला काय वाटलं? नेमकं काय म्हणायचंय तुला? मला हे बघ,
राकेशचा खून तू केलायस. बघ, मी तुला जे काम सांगितलंय त्याचं उत्तर हवंय मला. उत्तर? अरे उत्तर तर केव्हाच दिलंय. तुझ्या रुपयांच्या तुमकीवर हा समीर नाचला नाही. मग ठीक आहे, लक्षात ठेव, 4 दिवसात तुझ्या बहिणीची इज्जत नाही खतम केली तर नाव लावणार नाही अजित म्हणून. अजय अजय, अरे जब तक ये समीर जिंदा है तब तक कोई माय का उस देवी के ऊपर बुरी नजर नहीं उठा सकता. पण माझ्या बहिणीची जिंदगी, माझ्या बहिणीची इज्जत. अरे भैया केव्हा आला? पण एवढा कसला विचार करतोयस आणि इतका घाबरला का आहेस? जसा का एखाद्याचा खूनच करायचाय असा बसला होतास. नाही, तुझा माझ्यावर विश्वास नाही का ग? कसा विश्वास असेल? कारण मी चोर खुली मावाली आहे ना. अरे भैया मी तुझी मस्करी करत होते ना. ताई, भैया तू इथे उदास का दिसतोयस? काय झालंय मला सांग ना. नाही अगं, माझं मलाच कळत नाही. माझ्या या अथांग जीवनाचा प्रवाह कोणत्या महासागरात जाऊन शांत होणार आहे. नको रे भैया असं काही अभद्र. काय झालंय सांग मला. पण ताई, पण काय भैया? ताई, अगं एका माणसाचा खून करायचा आहे. काय? होय ताई, अगं एका माणसाचा खून करायचा आहे आणि तो जर खून मी केला नाही तर कदाचित तुझाही खून होऊ शकतो ग. काय भैया? अरे पण ज्याचा खून करण्यात येणार आहे तो व्यक्ती आहे तरी कोण? खून करण्याच्या व्यक्तीचं नाव आहे राकेश. काय? भैया भैया, अरे तो तर माझा भाऊ आहे भैया. काय? होय भैया. भैया भैया मी तुझ्याकडे भीक मागते भैया. माझ्या भावाला वाचव भैया. माझ्या भावाला वाचव. माझ्यावर विश्वास ठेव ग. राकेशचा खून मी कदापि करणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव. पण ते राकेश आणि अजितचं काही लफडं? होय भैया. बाबांनी दिलेल्या साक्षीमुळे त्याला तुरुंगाची सजा झाली. शिवाय राकेशने त्याच्यापासून अलिप्त धोरण स्वीकारलं आणि मैत्री तोडून टाकली. धंद्याची भागीदारी बंद करून क्लबची मक्तेदारी स्वतःवर घेतली. आता सारे लक्षात आलं माझ्या. त्या हरामजाद्याचा असाडा होता काय. पण साल्या तुझे बंद समीरने केव्हाच तोडले. भैया पण मला भीती वाटते रे. बाबा गावी गेले. अमित घर सोडून गेला. राकेश तो तर दारूच्या व्यसनातच असतो. मग मी तरी एकटी काय करणार आहे? ताई, तू काहीच काळजी करू नकोस. अगं जोपर्यंत तुझा हा भैया जिवंत आहे ना तोपर्यंत कुणी तुझ्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही.
अशी तू दूर का मी असा मजबूर का तू दूर का अशी तू दूर का मी असा मजबूर का मनाला मनाची खरी ओढ राही हलबेल सारी तरी गोड नाही पाहण्या तुला मन हे आतुर का तू दूर का अशी तू दूर का मी असा मजबूर का मी असा मजबूर का त्याला राकेश पुरताच माझ्या कब्जात आला. अरे या शेखरचं असली रूप पाहिलंच नाहीस तू अजून. चला माझ्या सांगण्यावरून त्या अमितला घराबाहेर काढलंस. आता बघतो नीता कुणाशी लग्न करते. चला या शेखर बरोबर लग्न करायला तयार हो, नाहीतर पळून घेऊन जाईन. अरे राकेश, तुझ्या बरोबर मैत्री केली ते तुझ्या श्रीमंतीकडे पाहून आणि तुझ्या बहिणीकडे पाहून. चला आता नीताला पळवून न्यायची, त्या राकेशचा काटा काढून त्याची सारी संपत्ती हडप करायची. पण तू तर होय मी का? अरे शेखर, तुझं सर्व संभाषण ऐकलंय मी. मैत्रीचा असा विश्वासघात केलास तू. अरे ज्याने मैत्रीसाठी स्वतःचं सर्वस्व दान केलं त्याची तरी किंमत ठेवायचीस रे. दान कुणाची? मैत्री कुणाची? अगं ते दानही नव्हतं आणि मैत्री नव्हती, तो होता फक्त सौदा. शेखर, राकेशने माझ्याशी सौदा केलाय. शेखर चल जाऊया घरातून. नीता दान देऊ नाही. गेले कित्येक दिवस झाले माझा तुझ्यावर डोळा होता. आणि त्याच संधीचा फायदा घेऊन अमितला तू या घराच्या बाहेर काढलं. पण शेखर एवढं लक्षात ठेव, जरी अमित या घराच्या बाहेर गेला असेल ना तरी या हृदयातून कधीच जाणार नाही. पण आता त्याला तुझ्या हृदयातून कायमचा काढायला लागेल. शेखर, नीता कान देऊ नाही. मी लग्न करणार आहे तुझ्याशी, त्यामुळे मुकाट्याने माझ्यावर निघायची तयारी कर. लग्न आणि तुझ्यासारख्या कुत्र्याशी? नीता अपमान होतोय. बघतो तू कशी तयार नाही होत. चल माझ्यावर निघायची तयार कर. शेखर, बघतो शेखर, 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 शेखर. तू राकेश कधी आला? बदमाश ही मग तुझी राकेश, अरे तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे राकेश. गैरसमज? हरामखोर, माझ्याशी मैत्रीचे नाटक करून माझ्या बहिणीची दिवसासाठी चारित्र्यावर हात उचलतोस. राकेश असे नाक आरोप माझ्यावर करू नकोस. मला माहिती आहे तू किती सभ्य असते. झाल्या तुझ्याप्रमाणे कुठल्या मुलीचे शिलभ्रष्ट केलेले नाही. चालतो या घरातून आणि खबरदार जर परत दिसून दे. ठीक आहे जातो. चल हट. ताई खबरदार पुन्हा काही म्हणाल तर
ताई माफ कर ग ताई, आता तू सांगशील तसंच वागेल ग. हवं तर ताई मी तुला वचन देतो ग. वचन? अरे वचन हा पवित्र शब्द उच्चारायची तुझी लायकी नाहीये रे. ज्याने स्वतःच्या बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेतला, अरे ज्याने तुझ्यावर पाठच्या भावासाठी माया केली, त्या महापुरुषाला तू घराबाहेर काढलंस आणि जन्मदाता बापाला सुद्धा कवडी इतकी सुद्धा किंमत दिली नाही. ताई क्षमा कर ग. अगं पश्चातापाच्या अग्निकुंडात ते कान अगदी होरपळून गेलेत ग ताई. ताई माफ कर ग ताई. हवं तर मी आईची शपथ घेऊन सांगतो ग. शपथ? अरे का त्या मातेची शपथ घेतोयस? काय महात्मा ठेवलायस त्या वाचेमध्ये? फार फार बरं झालं तुझ्याच्या स्वतःच्या जीवन पाहण्याआधीच तिला मृत्यूने कवटाळून घेतले. प्रत्येक रक्षाबंधनाला भाऊबीजीला तुझ्या होरात वाट पाहत असायची रे की या पवित्र दिवशी तरी माझा भाऊ धावत येईल, स्वतःच्या हक्काची उमाणी घेईल. पण नाही, या वाघी बहिणीच्या पदरात एवढं देखील सुख ठेवलं नाही. क्षमा कर ताई. अगं जुगाराच्या नाट्य बाजारात मी खऱ्या प्रेमाला फार का झाला होता ताई. ताई मला फक्त एकदाच अमितशी भेटून सगळं काही सांगायचं आहे ग ताई. तुझी शपथ घेऊन सांगतो ग ताई. ताई आई आई रागवलीच का माझ्यावर? तू असतीस तर पगार देऊन सगळं काही माफ केलं असत काय. पण आता मायेने प्रेमाने जवळ घेणारा दुसरं कोणीच नाही ग आई. खरंच मला एकदा अमितला सांगून भेटून सगळ्या काही गोष्टी सांगायच्या आहेत. मला खरंच प्रामाणिक आणि सज्जनतेचे जीवन जगायचं आहे. अगदी तुझी शपथ गाय. आजपासून या सगळ्या काळ्या धंद्याला मी आग लावून येतो गाय. जातो. राकेश बाबू, आता खरं चाललास? माझं आहे, आता बाहेर जाऊ नकोस. नाही दाजी दादा, मी येतो. सोबत अमितला घेऊनच येईल. राकेश बाबू, मी आलोय. राजी भाऊ किती दिवस झालं तुम्ही यायला? ते काय करणार, त्या केसची तारीख जरा 2 दिवसांनी पुढे गेली ना, नाईलाजाने थांबावं लागलं. बाकी घरी सर्व ठीक आहे ना? काय सांगू बाबू, तुम्ही गेल्यापासून घरात नुसते घुमशान चालू झाले. बाबा चला तुम्ही प्रथम आंघोळ करून घ्या. आंघोळ राहते बाजूला. त्या अमितचा काय पत्ता? तो राहतो कुठे, खातो काय? मला पत्रात तरी कळवायचं ग. त्याची नुसती काळजी करत होतो मी. आपल्या घराची आपण धुळगाव केली हो. आपल्या राकेशला मारण्याची धमकी आणि बोल बेटा, आणि काय? बाबा मला धमकी दिली. आणि मी जेव्हा त्याचा अपमान केला तेव्हा
पण आपलाच कुलटा नालायक त्याला करणार तरी काय? नाही पुरी नाही सगळं त्याचे प्रताप पाहण्यापेक्षा एखादा मेला असता तर आम्ही तरी सुटलो असतो काय? हॅलो राकेशला काय झालं रे? राकेश काय झालं रे? राकेश हॅलो सॉरी मगाशी